उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू मुंबादेवीच्या चरणी मराठी माणसाला भावनिक करण्याचा प्रयत्न, सत्ताधाऱ्यांची टीका. मतदारांना आज पैसे वाटप करण्यासाठी नवा नियम आहे का? घरोघरी प्रचार करण्यासाठी दिलेल्या मुभेनंतर राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल, तर सतर्क राहण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन. महापालिका निवडणुकांआधी राज्यभरात ठिकठिकाणी लक्ष्मी दर्शनाच्या घटना. कुठे पैशांची पाकिटं, कुठे साड्या, तर कुठे चांदीच्या वाट्यांचं वाटप. परस्पर विरोधी तक्रारीही दाखल. पुण्याच्या दौंडमध्ये पोलीस ठाण्यासमोरच शरद पवारांच्या उमेदवाराला कोयत्यानं मारहाण. वैयक्तिक कारणावरून मारहाण झाल्याची माहिती. घटना सीसीटीव्हीत कैद. निवडणुकीआधी राजकीय राडेबाजीला ऊत. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, नागपूर, ठाण्यामध्ये परस्पर विरोधी कार्यकर्ते भिडले. महापालिका निवडणुकीत आपला कुणालाही पाठिंबा नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण. जुने व्हिडिओ व्हायरल करून अफवा पसरवणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया. राज्यभरात उद्या 29 महानगरपालिकांसाठी मतदान केंद्रावरती तयारीची लगबग. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मतदारही सज्ज. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यावरनं युती सरकारला लक्ष्य केल्यानंतर भाजप आक्रमक. 1999 पासून अजित पवार गप्प का? भाजपचा सवाल. तर आरोप 100% खरे. तत्कालीन मुख्य अभियंते विजय पांढरेंचा दावा. चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक. सोन्याला मागे टाकत चांदी सुसाट. एका दिवसामध्ये 34,000ची वाढ. चांदी प्रति किलो 2,77,000च्या घरात. विराट कोहली 4 वर्षांनी पुन्हा नंबर 1. आयसीसी फलंदाजांच्या वन डे क्रमवारीमध्ये अव्वल स्थान. 2021 नंतर पहिल्यांदाच टॉप 1. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.